नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7च्या बुलेटिनमध्ये काय विशेष हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते। काही दिवसांपासून ठाकरे बंधू राज्याच्या मतदार याद्यांमध्ये कसे घोळ आहेत हे सातत्याने समोर आणतात आणि असं असताना आता याच मुद्द्यावरनं राज्यात धार्मिक राजकारणाला कशी सुरुवात झाली आहे त्याची सविस्तर बातमी आपल्याला बघायची आहे। राज्यातले 2 उपमुख्यमंत्री त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा काही कुणापासून लपून राहिलेली नाहीये, पण त्यांचे परिजनजन किंवा त्यांचे स्नेही त्यांनी आता मुख्यमंत्री व्हावं यासाठी कसे प्रयत्न करतायत याची एक इंटरेस्टिंग बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधला अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधला रुपाली वर्सेस रुपाली हा वाद विकोपाला गेलाय। रुपाली चाकणकर त्या म्हणाल्यात की 2-4 दिवसात त्या त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। पाहावं लागेल की त्या काय म्हणतात। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुधीर मुनगंटीवार मंत्रिपदापासून काहीसे दूर आहेत। आता कार्तिक एकादशीच्या निमित्तानं सुधीर भाऊंनी एक गाणं म्हटलेलं आहे, पण या गाण्यामधनं राजकीय सूर कसे घुमू लागलेत, राजकीय सूर कसे उमटू लागलेले आहेत ही सुद्धा एक इंटरेस्टिंग बातमी असेल। सोबतच आदित्य ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी एक प्रकारे पप्पू म्हणून संबोधलेलं होतं, पण आदित्य ठाकरेंवरती केलेल्या टीकेवरती आता उद्धव ठाकरे कसे आक्रमक झालेले आहेत ते सुद्धा बुलेटिनमध्ये जाणून घेऊयात। आणि अर्थातच आपण सगळेजण सेलिब्रेशन करतोय ते म्हणजे टीम इंडियानं वुमन्स ब्रिगेडनं मिळवलेल्या वर्ल्ड कपचं। तर हे सेलिब्रेशन आता कसं कसं सुरू आहे देशभरात, राज्यभरात आणि अगदी पंतप्रधानांपासून ते अंबानी फॅमिलीपर्यंत सर्वांनी कशा मेजवान्या देण्याचं ठरवलं आहे, कशी बक्षिसं देण्याचं ठरलेलं आहे या टीम इंडियाच्या मुलींना, याची सविस्तर बातमी संध्याकाळी 7 वाजता। त्यामुळे आपण भेटूया थोड्याच वेळात न्यूजरूम बुलेटिनमध्ये महाराष्ट्र देशामधनं।